तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे आपल्या गावाजवळ म्हणजे वरकुटे खुर्द गावाजवळ स्थित असलेलं श्रीराम देवस्थान मंदिर रामकुंड येथे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं श्रीराम जेव्हा वनवास करत होते तेव्हा रामकुंड येथे त्यांनी मुक्काम केलेला होता. आणि वनवासमध्ये तुम्हाला माहीत आहे सीता माता आणि लक्ष्मण पण होते. आता देवळाच्या पाठीमागे एक विहीर पण आहे. तिथं असं म्हटलं जातं की जेव्हा सीता माताला तहान लागलेली होती तेव्हा श्रीराम यांनी पाणी जंगलात कुठे न सापडल्यामुळे त्यांनी आपले धनुष्यबाण मारून विहिरीची स्थापना केलेली होती. असंही म्हटलं जातं या विहिरीबद्दल की कडक उन्हाळ्यामध्ये विहिरीचं पाणी थोडं का होईना ह्या विहिरीत असतंच. तर चला आपण बघूया आता मंदिराकडे जाऊन. तर पहिल्यांदा मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता यांची मूर्ती बघायला मिळेल. तसेच तुम्हाला थोडं पुढं गेलं की आपल्याला हनुमानाची ही मूर्ती बघायला मिळेल. तर मित्रांनो, कोणालाही मंदिर बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी लोकेशन शेअर करतो. आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करा. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.